काल एक रील टाकली होती, दिलों पे चलाई छुरिया। मी पण टाइमपास म्हणून टाकली होती, पण वाटलं नव्हतं की तो माणूस खरोखर एवढा व्हायरल होईल आणि एवढा व्हायरल झालाय की त्याचं आता एक गाणं आलंय यूट्यूबला, काळी गाणं टाकलंय यूट्यूबनी आणि जवळजवळ 300-400 मिलियन व्ह्यू झालेत पण। आणि त्याच्यानंतर परत एक गाणं हनी सिंगचं टाकलंय, ते पण 2 नंबरला ट्रेंडिंग करते। पण दिलों पे चलाई छुरिया या राजू कलाकारचं 1 नंबरला ट्रेंडिंग करते। गाणं इतकं जुनं आहे, त्याला कोणी एवढं जास्त ऐकत पण नव्हतं ह्या काळामध्ये, पण त्यांनी त्याच्या कलेच्या माध्यमातून ते गाणं वरती काढलं। त्याच्यामुळे सोनू निगमला पण फेम मिळाला आहे जास्त करून, कारण की सोनू निगमनीच ते गायलेलं आहे। आणि आता जो ट्रेंडिंगला गाणं चालू आहे ते पण सोनू निगमनीच गायलेलं आहे। आणि राजू कलाकार त्यांनी त्याच्यामध्ये ॲक्टिंग केली आहे। तर राजू कलाकार जर सांगायचं झालं तर राजू कलाकार हा मूळचा राजस्थानचा आहे आणि राजस्थानमधून तो गुजरातमध्ये आला, पाहिजे ते काम केलं, गाड्या धुतल्या, घोडे साफ केले, घोड्याचे लेथ साफ केल्या, सगळं केलं, बूट पॉलिश केली, सगळं केलं। पण टाइमपास म्हणून त्यांनी त्या लाद्यांचा जो त्याची जी कला दाखवली, त्या कलेमुळे तो इतका फेमस झालाय। आणि त्याच्या आवाजामध्ये जो दर्द आहे ना, दिलों पे चलाई छुरिया, तसा खरंच त्याच्या आवाजामध्ये काहीतरी आहे जादू, त्याच्यामुळेच तो एवढा फेमस झालाय। उगाच कोणी फेमस होत नाही। जर आपल्याला पण काही फेमस व्हायचंच असेल तर नक्की आपल्याला काही ना काही नवीन करावं लागेल। त्यांनी तो मार्बल लादीचा वापर केलाय, तुम्ही अजून काही गोष्टी आहेत त्याचा वापर करू शकता, तुमच्याकडे ज्या कला आहेत त्या गोष्टीचा तुम्ही वापर करू शकता आणि चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवू शकता। जसं त्यांनी तो तर टाइमपास म्हणून व्हायरल झाला, तुम्ही तर रात्रंदिवस काही जण रील बनवतात पण व्हायरल व्हायचे चान्सेस 0 वरती असतात। तर तुम्हाला खरंच व्हायरल व्हायचं असेल तर तुमचा टॅलेंटचा उपयोग करा आणि यूट्यूबला कॉन्टेंट पाहिजे, जो त्याचा व्हॅल्यू असेल तरच तो यूट्यूबवरती ट्रेंडिंग करतो, यूट्यूबवरती चालतो आणि तुम्हाला पैसे पण कमवून देऊ शकतो। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर मला लाईक आणि फॉलो करा, कारण की मी अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला ट्रेंडिंग जे झालेले ते व्हिडिओ मी तुम्हाला देत जाईन।